हाय फ्रेंड्स. आता नवरात्र चालू आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण नवरात्रीमध्ये खूप उत्साहाने भाग घेतात. देवीची उपासना चालू आहे, पूजा चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन नवदुर्गेचे 9 रूपं हे तुम्ही रोज बघत असता. पण तुम्हाला माहिती आहे का, की नवदुर्गेची नवीन रूपं तुम्ही रोज बघत असता. पहिलं रूप आहे तुमच्या आईचं, दुसरं रूप आहे तुमच्या बहिणीचं, तिसरं रूप आहे तुमच्या बायकोचं, चौथं रूप आहे तुमच्या मुलीचं, पाचवं रूप आहे तुमच्या आजीचं, सहावं रूप आहे तुमच्या सासूचं, सातवं रूप आहे तुमच्या मावशीचं, आठवं रूप आहे तुमच्या मामीचं आणि नववं रूप आहे तुमच्या चुलतीचं आणि या सगळ्याचं मिलन होऊन 10वं रूप आहे तुमच्या मैत्रिणीचं. यातील कोणत्याही रूपाकडे तुम्ही बघा, ते तुम्हाला कधीच लाचार आहे किंवा अबला आहे असं भासणार नाही. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत घर सांभाळून बाहेरच्या जगामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण यातील कोणताच प्रवास हा कोणत्या स्त्रियांसाठी कधीच सोपा नसतो. सामाजिक बांधिलकी, घरातील जबाबदारी, प्रचंड कामाचा ताण, घरामध्ये किंवा घराबाहेर होणारा अन्याय आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संकट या सगळ्याला ती खूप निर्भीडपणे सामोरे जाताना दिसत आहे आणि हे सगळं करताना ती हारत कधीच नाही. सामर्थ्यातूनच किंवा संघर्षातूनच खरं सामर्थ्य उभे राहतं हे आजची प्रत्येक स्त्री ही दाखवून देत आहे. अगदी शेतामध्ये काम करणारी बाई असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारी लेडीज असो, प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच ताकदीने काम करते आणि म्हणूनच आजची स्त्री ही कोणत्याही दुर्गेपेक्षा कमी नाही. ज्यावेळेस दुर्गा मातेची मूर्ती मी बघते, तिच्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचं रूप दिसतं किंवा तिच्यामध्ये मला अशा प्रत्येक लेडीजचं, प्रत्येक स्त्रियांचं रूप दिसतं, जे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अहोरात्र झगडत आहे. ज्यावेळेस माझ्याकडे लेडीज येतात, त्यातील 20 ते 30% लेडीज या घरदार सोडून, समाजाच्या प्रत्येक रूढी परंपरा झिटकारून ते स्वतःचं अस्तित्व सार्थकी करण्यासाठी या सिटीमध्ये येतात आणि ते त्यांचं पोट भरतात, त्यांचं वेगळं अस्तित्व तयार करतात आणि म्हणूनच आजची स्त्री ही अबला नाही आहे, एक सबला आहे. आजची स्त्री ही कणखर आहे. आजची स्त्री फक्त घरच सांभाळू शकत नाही. जर तिने ठरवलं तर पूर्ण देश, पूर्ण राज्य, पूर्ण जग ती चालवू शकते. एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे आणि म्हणूनच आजच्या स्त्रियांसाठी एक छोटीशी कविता मी बोलू इच्छिते. तू रोज किती लढतेस, तू रोज किती लढतेस, हे तुलाच माहीत आहे. घरासाठी, स्वप्नांसाठी आणि स्वतःसाठी. लोकांनी कधी तुला कदाचित कमी लेखलं असेल, पण मी तुला पाहिलं आहे. लोकांनी कधी तुला कदाचित कमी लेखलं असेल, पण मी तुला पाहिलं आहे. तुझी मेहनत, तुझी जिद्द, तुझे धाडस मी पाहिलं आहे. तुझ्या डोळ्यामागचे दुःख आणि तुझ्या चेहऱ्यावरचे हसू दोन्ही सांगतात तू खंबीर आहेस. तू जेव्हा पडतेस तेव्हा पुन्हा उभी राहतेस. तुझ्या प्रत्येक पावलामागे तुझी हिंमत दिसते. आज मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आजची स्त्री सलामाला पात्र आहे. कारण ती फक्त घर सांभाळत नाही, तर जग जिंकण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि म्हणूनच या नवरात्रीनिमित्त प्रत्येक स्त्रियांना मी वंदन करते आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू.